मित्रांनो, 2025 मध्ये राज्यात अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफीचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचं असं परिपत्रक आज 11 फेब्रुवारी 2026 रोजी काढण्यात आलेलं आहे। मित्रांनो, राज्यामध्ये ऑक्टोबर 2025 मध्ये एक शासन निर्णय निर्गमित करून राज्यातील 282 तालुके हे पूर्णतः आणि अंशतः बाधित जाहीर करण्यात आलेले होते आणि याच तालुक्याला लागू करण्यात आलेल्या विविध सवलतीमधील एक महत्त्वाची अशी सवलत होती, ती म्हणजे विद्यार्थ्यांची फी माफी। मित्रांनो, याच अनुषंगाने आज उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाचं असं शासन परिपत्रक काढून सन 2025 मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे आपत्तीग्रस्त झालेल्या तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफीची सवलत देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, 10 ऑक्टोबर 2025 च्या JR नुसार राज्यामध्ये 282 तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधित जाहीर करण्यात आलेले होते आणि याच बाधित करण्यात आलेल्या तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना ही सवलत लागू राहणार आहे। शासन परिपत्रक आपण पाहू शकता। सदरची सवलत ही 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरता लागू राहणार आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता, जे काही घोषित करण्यात आलेले तालुके आहेत, या तालुक्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधीनस्थ सर्व विद्यार्थ्यांना दुष्काळ सदृश परिस्थितीत अनुदेय असलेली अकृषी विद्यापीठे, परीक्षा मंडळे व सर्व महाविद्यालयाची परीक्षा फी माफीची सवलत लागू असणार आहे। याच्यासाठी आवश्यक असलेल्या निधीसाठी वित्तीय तरतूद उपलब्ध करण्याची कारवाई संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य यांनी करावी, अशा प्रकारच्या सूचना देखील या परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, अतिवृष्टीग्रस्त भागासाठी जाहीर करण्यात आलेल्या सवलतीमधील ही एक महत्त्वाची अशी सवलत आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचं शासन परिपत्रक आज काढण्यात आलेलं आहे। हे शासन परिपत्रक आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।